नमस्कार. श्रीमद भगवत गीता तिसरा अध्याय 25वा श्लोक. आघात बघूया. सक्ताः. सवर आघात डोक्यावर हलंत क. आपण उच्चार बघा कसा करतो. सक्ता कसा उच्चार प्रथम करतो. जसं मुक्ता, वक्ता, भक्ती, व्यक्ती, आसक्ती. सगळीकडे बघा कचा उच्चार आपण प्रथम करतो. तसंच हे सक्ता कचा उच्चार प्रथम करतो. सवर आघात डोक्यावर हलंत क. पुढे बघूया. सक्तानंतर विसर्ग आणि आपण बाण काढलेला आहे. याचा अर्थ हा दीर्घ विसर्ग आहे. सक्ता म्हणायचं आहे आणि मग विसर्गाचा उच्चार दीर्घ करायचा. सक्ता. पुढे बघूया. कर्मण्य. क वराघात डोक्यावर हलंत र. पुढे म वराघात डोक्यावर हलंत बाणातला ण. कर्मण्य. कर्मण्य याचा उच्चार जाणीवपूर्वक करायचा आहे. कर्मण्य. पुढे बघूया. विद्वांसो. विवराघात डोक्यावर हलंत द. विद्वांसो. 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 कर्मण्य विद्वांसो. कर्मण्य विद्वांसो. पुढे बघूया. यथा कुर्वन्ति भारत. कुर्वन्ति कुवराघात डोक्यावर हलंत र. कुर्वन्ति व वराघात डोक्यावर हलंत न. आपला नियम आहे ऱ्हस्व अक्षराच्या पुढे जर जोडाक्षर आलं तर जोडाक्षराचा पहिला अर्धा भाग आपण आघात म्हणून घेतो. आता ही ओळ म्हणून बघूया. सक्तानंतर आपण बाण काढलेला आहे. विसर्ग आहे आणि बाण आहे म्हणजे तो दीर्घ विसर्ग आहे. काय करायचं माहिती आहे. इथे श्वास सोडून द्यायचा आणि नवीन श्वास भरून पुढचं वाक्य म्हणायचं. ही ओळ म्हणून बघूया. प्रथम 8 अक्षरांवर थांबते. सक्ताः कर्मण्य विद्वांसो. 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 पुढे बघूया. यथा कुर्वन्ति भारत. 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 पूर्ण ओळ म्हणूया. सक्ताः कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत. 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 खालची ओळ बघूया. ओळ खूप मोठी आहे. त्याचे भाग करून शिकूया आपण. आधी आपण सगळे आघात बघूया का. कुर्याद. कुवर आघात डोक्यावर हलंतर. कुर्याद. कारण यावर रफार आहे. कुर्याद. पुढे बघूया. विद्वांस. विवर आघात डोक्यावर हलंत द. विद्वांस. कुर्याद विद्वांस. कुर्याद विद्वांस. तथा सक्तश. सवर आघात डोक्यावर हलंत क. सक्त. सक्त म्हणून सवर आघात डोक्यावर हलंत क. पुढे क वर आघात डोक्यावर हलंत शहामृगातला श. सक्तश. सक्तश. तथा सक्तश. कुर्याद विद्वांस तथा सक्तश. पुढे बघूया. चिकीर्षुर.
आता कीवर जो र दिसतोय ना, हा रफाराचा र आहे. पुढे शूवर जो रफार आलाय त्या रफाराचा र आहे. चिकीर शूर. कारण की दीर्घ आहे. कीवर आपण आघात देणार नाही आहोत. आघात आपण फक्त ऱ्हस्व अक्षरावरच देतो. ऱ्हस्व अक्षराच्या पुढे जोडाक्षर आलं तरच आघात आहे. की आहे दीर्घ, त्यामुळे कीवर आघात येणार नाही. तो र रफाराचा आहे. चिकीर शूर. आता इथे पोटपुढे श आलेला आहे आणि लोवर हे रफार आहे. त्यामुळे उच्चार काय करणार आहोत आपण? चिकीर शुर. चिकीर शुर. पोटफोड्या श, जीभ टाळूकडे जाईल. पुढे बघूया लोकसंग्रहम. संग्रहम, स वरचा तो अनुस्वार आहे. संग्रहम, संग्रहम, लोकसंग्रहम. चिकीर्षुर लोकसंग्रहम. चिकीर्षुर लोकसंग्रहम. ही ओळ म्हणून बघूया. 8 अक्षरांवर थांबते. प्रथम कुर्याद विद्वांस्तथा सक्तश. 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 पुढे बघूया. चिकीर्षुर्लोकसंग्रहम. 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 पूर्ण ओळ म्हणूया. कुर्याद विद्वांस्तथा सक्तश्चिकीर्षुर्लोकसंग्रहम्. 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 पूर्ण 25वा श्लोक म्हणूया. सक्ताः कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत. कुर्याद विद्वांस्तथा सक्तश्चिकीर्षुर्लोकसंग्रहम्. सक्ताः कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत. कुर्याद विद्वांस्तथा सक्तश्चिकीर्षुर्लोकसंग्रहम्. सक्ताः कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत. कुर्याद विद्वांस्तथा सक्तश्चिकीर्षुर्लोकसंग्रहम्. सक्ताः कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत. कुर्याद विद्वांस्तथा सक्तश्चिकीर्षुर्लोकसंग्रहम्. सक्ताः कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत. कुर्याद विद्वांस्तथा सक्तश्चिकीर्षुर्लोकसंग्रहम्.